इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमधील दुर्गादेवी पाडा परिसरात साईकृपा सोसायटी आहे। येथे काल 2 तरुणांचा मृतदेह सापडला होता। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता। त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता। यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अंबरनाथमध्ये काल दुहेरी हत्याकांड झाले होते। त्यात सूरज परमार आणि सूरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती। या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। घटनेतील आरोपी चंद्रशेखर बिराजदार यांच्या घरासमोरील पाण्याची मोटर चोरी करताना चंद्रशेखर यांनी बघितले आणि त्यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि दोघांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिराजदार, विठ्ठल बिराजदार आणि अजित राठोड या तिघांना अटक केली असून आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गादेवी पाडा साईकृपा सोसायटी म्हणून एरिया आहे। शिवमंदिर परिसराच्या पाठीमागे त्या ठिकाणी दिनांक 17/2/2024 रोजी सूरज विलास पाटील यांचा एक फॅब्रिकेशनचा गाळा आहे। त्या गाळ्याच्या समोर 2 इसम मयत अवस्थेत असल्याचे त्याला 8:30च्या सुमारास माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली। त्या खबरीवरून अकस्मात मृत्यू दाखल झाला। मयत जे अनोळखी मयत होते त्यांना पोस्टमार्टम करता हॉस्पिटलला पाठवण्यात आले। सुरुवातीला त्या मयतांची ओळख पटवण्यात आली। त्या मयतांची ओळख पटवण्यात त्वरित यश आल्यामुळे दोन्ही मयत हे शिवाजीनगर पोलीसच्या हद्दीतीलच प्रकाशनगर टेकडी आणि शिवमंदिर परिसरात राहणारे होते। त्यापैकी एकाचं नाव होतं सूरज मोहन परमार, वय अंदाजे 25 वर्ष, राहणार प्रकाशनगर टेकडी, आणि दुसरा होता सूरज निर्मल कोरी, वय 22 वर्ष, हा शिवमंदिरच्या समोर जे फुलाचं ते दुकान आहे पाटील यांचं, त्या दुकानाच्या आजूबाजूला राहायचा। दोघे जण कुठे राहायचे, कुठे म्हणजे त्यांच्यावरती चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत रेकॉर्डला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, आणि व्यसनाधीन होते दोन्ही व्यक्ती असं निष्पन्न झालं। त्यांचे नातेवाईक मिळाले, पोस्टमार्टम झालं। त्याच्यामध्ये मरणाचं कारण हे त्यांना अंतर्गत जखमा होऊन व्हायटल पार्ट इनला इंजुरी झाल्यामुळे आलेला आहे असा ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट मिळाले। आणि त्यांच्या जे प्रथमदर्शनी जे चेहऱ्यावरती वळ होते ह्याच्यावरून सरकारतर्फे अज्ञात आरोपींचा अज्ञात करण्यासाठी त्याविषयी दोन्ही मयतांच्या संबंधाने 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर तपासादरम्यान त्या परिसरातील जवळ 20 ते 25 लोकांकडे विचारपूस करण्यात आली। गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली आणि CCTV फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तिन्ही आरोपी घटनास्थळाच्या नजीकच राहणारे आहेत। चंद्रशेखर तुकाराम बिरादार आणि त्यांचा दुसरा भाऊ विठ्ठल बिरादार आणि त्याच्या शेजाऱ्यांना अजित राठोड असे 3 आरोपी आहेत। चंद्रशेखर बिरादारच्या घरासमोरील घरातली पाण्याची जी मोटर असते ती ठेवलेली होती, ती हे आरोपी घेऊन जात होते। त्याचा ह्यांना आवाज आला कुत्रवरून, ह्यांनी आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि बांबूच्या लाठीने ह्यांनी त्यांना मारहाण केली। त्याच्यामध्ये ह्यांचे मयत झालेले आहेत। आतापर्यंत असा तपासात निष्पन्न झालेला आहे। तिन्ही आरोपींना अटक करून मान्य न्यायालयातून त्यांची पोलीस कस्टडी 22 तारखेपर्यंत घेण्यात आलेली आहे। अधिक तपास माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे साहेब, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, रिजन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 सुधाकर पठारे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल सावधाने, पादीर, शिंदे, फड, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे सालेकर, पादीर हे सर्वजण हातोट मेहनतीने करीत आहेत। सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघड आणण्यास पथकाला यश आलेले आहे। गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। चंद्रशेखर तुकाराम बिरादार, विठ्ठल तुकाराम बिरादार आणि अजित राठोड असे 3 आरोपी आहेत, शेजारीच राहणारे आहेत।